गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील धानोली ब्राह्मणी या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे यासाठी या परिसरातील गावकरी गेल्या 40 वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्यांची दखल न घेतल्याने गावातील शिक्षित युवकांनी हा संघर्ष सोडवण्यासाठी अखेर आपल्या जीवाची बाजी लावत आमरण उपोषणाला सुरुवात केली। आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि जोपर्यंत या रस्त्याच्या बांधकामाचे मंजुरीचे पत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। धानोली ते बामणी हा 4 किमीचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक अथवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित विभागाला 13 ऑगस्ट व 28 ऑगस्ट रोजी धानोली, बामणी, दरबडा, बोदलाबोडी, नान्हवा, गिरोला, घोनसी, पिपरटोला, भजेपार येथील गावकऱ्यांनी दिलं होतं। तसेच या निवेदनाची दखल घेऊन रस्ता बांधकामाचे पत्र न दिल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता। पण यानंतरही शासन आणि प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही। गावकऱ्यांच्या समस्येकडे डोळेझाक करण्याचे धोरण अवलंबले। त्यामुळे गावकऱ्यांच्या संमतीने गावातील 5 युवकांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे। या मार्गाकरिता गेल्या अनेक वर्षापासून गावकरी संघर्ष करीत असून या मार्गावरील पुलाला रेल्वे विभागाने 2 वर्षापासून मंजुरी देऊनही अद्याप जिल्ह्यातील बांधकाम विभागाला जाग न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावरील विद्यार्थी, मजूर, छोटे व्यापारी, विक्रेता यांना मोठा नाहक त्रास पावसाळ्याच्या काळात सहन करावा लागतो आणि 25 किलोमीटरचा फेरा करून जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि 2 महिने त्यांना हा संघर्ष नेहमीच्याच झाला असल्या कारणाने शेवटी या गावातील युवकांनी एकत्रित येऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी उपोषणाचे हत्यार अवलंबले आहे आणि आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या युवकांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत असून आता तरी प्रशासनाने जागे होऊन या गावच्या 40 वर्षापासूनच्या संघर्षाला थांबवा अशी अपेक्षा आता धानोलीवासी करीत आहेत। धानोली ते बामणी 4 किलोमीटर जे रोड आहे ते आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, कारण विद्यार्थी वर्गांनी सगळे जे आपले किसान वर्ग आहेत आणि व्यापारी लोक आहेत यांना जाण्याकरिता पुष्कळ लांबीचा आपल्याला सामना करावा लागते आणि कमीत कमी आपल्याला पावसाळ्यामध्ये इथं जाण्याकरिता खूप लांब रस्त्याचा वापर करावा लागतो आणि याकरिता आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलो आहोत। हा रोड मी 60 वर्षापासून रडकलेला रोड आहे आणि ह्या रोडाची गरज ह्या गावालाच नाही तर ह्या बाजूच्या 25 गावाला लागणारी गरज हा रोड आहे आणि ह्या रोडासाठी भरपूर असे कागदाचे घोडे ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या क्षेत्राच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाला पूर्तता करण्यात आलेली आहे। काही दिवसापूर्वी रेल्वेच्या काही कारणामुळे हा रोड थांबलेला होता आणि आता त्या रेल्वेकडून सुद्धा आम्हाला परमिशन प्राप्त झालेली आहे, तरी पण इथं शासन प्रशासन याच्यामध्ये दुर्लक्ष देऊन या कार्यामध्ये टाळाटाळी करत आहे आणि आम्ही जो आज आम्हाला ही परिस्थिती निर्माण झाली की हा का होत नाही त्याच्यासाठी म्हणून एक आम्ही हा आमरण उपोषणाचा रस्ता धरलेला आहे आणि जेव्हापर्यंत हा आमचा 4 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही ही ग्राम धानोली व ह्या क्षेत्रातील अजून 10 असे ग्रामवासी आमच्या सोबत आहेत। म्हटलं नाही तरी 40 ते 50 वर्षापासून काही मागणी होती आमची गावकऱ्यांची सर्वांची की आम्हाला बाबणी ते धानोली रस्ता पाहिजे, पण काही ते मागणी आमची पूर्ण झालेली नाही आहे, कारण की मधात तरी रेल्वेची म्हणजे NOC मिळाली नव्हती किंवा रेल्वेवाल्यांनी ती रस्ता रोखला होता की आम्ही इथून बनवू देत नाही, पण आता 2022मध्ये ती आम्हाला NOC मिळाली आहे, तरीसुद्धा आमचे त्या मागणी म्हणजे रोडाच्या मागणी म्हणजे पूर्ण झालेली नाही आहे। तर आमचे जे गावकरी युवा मंडळी आहेत त्यांनी आता उपोषणाचा एक मार्ग अपनावला आहे। 4 किलोमीटरचा रस्ता असून 25 किलोमीटरचा फेरा आम्हाला घेऊन जावं लागतं, तर हे खूप दुर्गम्य व्यवस्था आहे की आपल्या गावची रस्ता बनलेली नाही। एवढे आम्ही 3 दिवस झाले की आम्ही सतत उपोषणाला बसलेले आहे आणि गावातील सर्वांची समस्या घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत। मी 12व्या वर्गाचा विद्यार्थी आहे। मी आमगावला शिकत असताना मला आमगाव जाण्याकरिता खूप प्रॉब्लेम होत आहेत। आमगाव जाताना आपल्याला धानोली बाबणी रस्ता खूपच अत्यंत गरजेचे आहे, कारण आपल्याला आमगाव जाताना 25 किलोमीटर फेऱ्यानं जावं पडते। त्याकरिता
धानोली बाबणी रस्त्याची मंजुरी करणे आवश्यक आहे. मी आदर्श महाविद्यालयात शिकते आमगावमध्ये. आपण पावसाळ्यामध्ये बाबणी रस्त्यानं जात असताना खूप कष्ट झेलावे लागते. कारण त्या रस्त्यावर खूप मोठे मोठे गड्डे असल्यामुळे कधी सायकल खपून होऊन जाते आणि सायकल पंक्चर खूप होते. त्यामुळे आपल्याला जाण्याकरिता 25 किलोमीटर रस्ता वापरायला लागते. मी ZP हायस्कूलमध्ये शिकतो. मला सायकलनं जाण्यासाठी रस्ता बरी नाही आहे. अनेक विद्यार्थी 25 किलोमीटर फेऱ्यानं जात आहेत. त्यामुळे आमचा नुकसान होतं. आम्हाला रूम करून राहावं लागतं. रस्ता बरी नसल्यामुळे खूप त्रास होतो. गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छुटे, गोंदिया.